नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण बी ए प्रथम वर्ष सेमिस्टर पहिली पेपर दुसरा भारताचा इतिहास इसवी सन 648 ते 1526 या पेपरचा अभ्यास करत आहोत. आणि या पेपरमधील प्रकरण क्रमांक 2 राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव या प्रकरण क्रमांक 2ला सुरुवात केली होती. त्यामध्ये प्रकरण क्रमांक 2 मधील ज्या राष्ट्रकूट राजघराण्याबद्दलची माहिती पाहत असताना राष्ट्रकूट राजघराण्याची माहिती, राष्ट्रकूटाबद्दल सविस्तर माहिती पाहिली. त्याचबरोबर राष्ट्रकूट राजघराणे यांचा अभ्यास करण्यासाठी जी साधने, जी ताम्रपट सापडली, शिलालेख सापडले, या ठिकाणची माहिती पाहिली. त्यानंतर राष्ट्रकूट कोण होते याबद्दलची विविध इतिहासकारांचे मतमतांतर जाणून घेतलं. त्यानंतर राष्ट्रकूटांचं निवासस्थान आणि याबद्दलची माहिती पाहिली. त्यानंतर या राष्ट्रकूट राजघराण्यातील जी प्रभावी 4 राजे किंवा जे राजसत्ता गाजवलेल्या 4 व्यक्तींची माहिती पाहिजे आहे. त्यामध्ये दंतीदुर्ग, त्यानंतर कृष्ण प्रथम, अमोघवर्ष प्रथम आणि कृष्ण तृतीय या 4 ज्या शासकांची माहिती आपल्याला राष्ट्रकूटकालीन इतिहासामध्ये जाणून घ्यायची. तर सर्वप्रथम दंतीदुर्गाची माहिती पाहत असताना दंतीदुर्ग हा राष्ट्रकूट राजघराण्याचा संस्थापक म्हणून ओळखला जातो. आता या दंतीदुर्गांची माहिती पाहण्या अगोदर दंतीदुर्गाचे वडील इंद्र प्रथम हे होते आणि मान्यखेट जी दंतीदुर्ग जी काही राष्ट्रकूटांची राजधानी म्हणून ओळखली जात होती, शाखा म्हणून ओळखली जात होती, या शाखेचा पहिला राजा म्हणजे इंद्र प्रथम होता, जो दंतीदुर्गाचे वडील म्हणून ओळखले जात होते. आणि त्याचबरोबर जे ध्रुव, कृष्ण आणि ननराज, इंद्र प्रथम हे 4 भावंडे होते किंवा भाऊ होते. पण या 4 भावापैकी दंतीदुर्गाचे वडील म्हणजे इंद्र प्रथम एक महत्त्वाकांक्षी आणि एक साम्राज्याचे संस्थापक किंवा साम्राज्य निर्माण करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. आणि हे सर्व जे 4 भाऊ होते, ध्रुव, कृष्ण, ननराज आणि इंद्र प्रथम, हे 4ही भाऊ गुर्जर चालुक्य, जे चालुक्याचं राजघराणं होतं, त्या राष्ट्रकूटानंतर आपण चालुक्य राजघराण्याची माहिती पाहणार आहोत, त्या गुर्जर चालुक्याच्या अधीन राहून किंवा त्या शासकाच्या हाताखाली काम करून किंवा त्यांच्या राजदरबारामध्ये काम करायचे. आता इंद्र प्रथम यांनी आपल्या भावासह या गुर्जर चालुक्याच्या अधीन राहून राज्यकारभार केला. आणि त्यानंतर गुर्जर चालुक्यांनी स्वतःची मुलगी भवदानाशी, म्हणजे जी गुर्जर चालुक्याची मुलगी भवनागा नावाची होती, आणि तिच्याशी विवाह इंद्र प्रथमचा झाला. मग इंद्र प्रथम आणि भवनागा या दाम्पत्याच्या पोटी यांच्या पोटी जन्मास आलेला मुलगा म्हणजे दंतीदुर्ग. आणि इसवी सन 735 मध्ये हा दंतीदुर्ग इंद्र प्रथम नंतर राजसत्तेवर आला. इसवी सन 735 ते 758 हा कालखंड म्हणजे दंतीदुर्गाचा कालखंड होता. आता प्रत्यक्ष आपण दंतीदुर्गाबद्दल माहिती पाहू. तर आतापर्यंतची माहिती पाहिली जी मान्यखेट, जी राष्ट्रकूटाची राजधानी, दंतीदुर्गाचे वडील इंद्र प्रथम, त्याचबरोबर दंतीदुर्गाचे काका ध्रुव, कृष्ण, ननराज, इंद्र प्रथम, हे 3 जी काका, याबद्दलची माहिती पाहिली. तर दंतीदुर्गाची माहिती पाहत असताना इसवी सन 8व्या शतकात जे चालुक्य आणि पल्लव, सर्वप्रथम हे राष्ट्रकूट घराणे चालुक्य घराण्याच्या अधीन राहून राज्यकारभार करत होतं. त्या ठिकाणचे सरदार सामंत म्हणून त्याचे काम करत होते. पण चालुक्य आणि पल्लव या 2 राजसत्तामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि या राष्ट्रकूटाने चालुक्याची अधीनता मांडलिकत्व मान्य करून राज्य करण्यास प्रारंभ केला होता. दंतीदुर्गाचे वडील म्हणजे दंतीदुर्गाचे वडील वारल्यानंतर दंतीदुर्ग सुद्धा चालुक्याचा एक मांडलिक राजा म्हणून राज्यकारभार करत होता.
त्याचबरोबर दंतीदुर्गासोबत त्याचे काका ध्रुव आणि कृष्ण प्रथम यांना सुद्धा प्रांताधिकारी म्हणून चालुक्यानं नेमणूक केली होती. त्याचबरोबर दंतीदुर्गाचा चुलत भाऊ, ज्याला कर्क दुसरा म्हणून ओळखलं जातात, तोही प्रांताधिकारी म्हणून नियुक्त होता. इसवी सन 735 ते 45 या काळात दंतीदुर्गाने चालुक्याचं मांडलिकत्व स्वीकारलं. आपल्या वडिलांनंतर त्यांनी सुद्धा चालुक्याचे मांडलिकत्व स्वीकारलं आणि इसवी सन 745ला चालुक्य राजा, जे चालुक्य घराण्याचा राजा होता, विक्रमादित्य दुसरा यांचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर जो दंतीदुर्ग यांनी राष्ट्रकूट राजघराण्याचा, स्वतंत्र राजघराण्याची स्थापना केली आणि घोषित करून टाकलं की राष्ट्रकूट हे नवीन राजवंश किंवा राजा म्हणून त्यांनी स्वतःला घोषित केले. तेव्हापासून राष्ट्रकूट सत्तेचा संस्थापक किंवा राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक म्हणून दंतीदुर्गला ओळखलं जाऊ लागलं. असा हा दंतीदुर्ग होता. म्हणजे सर्वप्रथम चालुक्याच्या अधीन राहून काम करणारा त्याचे वडील, त्याचे काका, त्याचबरोबर त्यांनी सुद्धा चालुक्याच्या अधीन राहून काम केले. पण दंतीदुर्गाने तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही विक्रमादित्य दुसरा जो चालुक्यकालीन राजा होता, त्याचा मृत्यू झाल्यानंतर स्वतः एक शासन व्यवस्था निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली आणि दंतीदुर्गाने आपल्या कामगिरीच्या बळावर किंवा आपल्या सैन्यशक्तीच्या बळावर स्वतःचं राज्य निर्माण केलं. त्यालाच राष्ट्रकूट राजघराणे म्हणून इतिहासामध्ये नाव मिळालं. आणि राष्ट्रकूट राजघराणं आणि त्याचे संस्थापक म्हणून दंतीदुर्गाला ओळखलं जाऊ लागलं. आता या दंतीदुर्गाच्या मदतीला तत्कालीन स्थितीमध्ये जे काही त्यांच्या वडिलाचे भाऊ म्हणजेच त्याचे काका ध्रुव असेल, कृष्ण प्रथम असेल, कर्क दुसरा असतील, हे मदतीसाठी होते. आता या राष्ट्रकूट राजाबद्दलची माहिती पाहत असताना चालुक्याच्या अधीन राहून किंवा चालुक्य सत्तेचं मांडलिकत्व स्वीकारून राज्यकारभार करणाऱ्या या दंतीदुर्गाने स्वतःची महत्त्वाकांक्षा निर्माण करून एक स्वतंत्र राज्य निर्माण केलं. त्याला राष्ट्रकूट राजघराणे म्हणून नावारूपाला आलं. आता या दंतीदुर्ग यांनी राजसत्तेवर आल्यानंतर, राष्ट्रकूट राजघराणे निर्माण केल्यानंतर कामगिरी काय केली किंवा काम त्यांनी काय केलं, तर चालुक्य राजघराण्यापासून वेगळं होऊन स्वतंत्र राष्ट्रकूट राजघराणे निर्माण केल्यानंतर इसवी सनाच्या 8व्या शतकात जे चालुक्य आणि पल्लव यांच्यात संघर्ष चालू होता. अशा स्थितीमध्ये इसवी सन 735 ते 745 या कालखंडामध्ये सर्वप्रथम चालुक्याच्या अधीन राहून राज्य केलं होतं आणि आपल्या तत्कालीन स्थिती भावांना प्रांताधिकारी म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये दंतीदुर्गाने नेमलं. आपल्या काकाला सुद्धा प्रांताधिकारी म्हणून त्यांनी चालुक्याचं मांडलिकत्व स्वीकारण्यास भाग पाडलं. पण चालुक्यांचं पूर्ण सत्ता नष्ट होण्याच्या मार्गावर लागल्यानंतर स्वतःची राज्यव्यवस्था निर्माण केली आणि इसवी सन 745 मध्ये हा चालुक्य राजा विक्रमादित्य दुसरा हा मृत्यू पावल्यानंतर या संधीचा फायदा दंतीदुर्ग घेण्यास प्रारंभ केला आणि स्वतंत्र राष्ट्रकूट राजघराणे निर्माण करून त्यांनी स्वतःला संस्थापक म्हणून नावारूपाला आणलं. आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा अरब जे काही विदेशी आक्रमणे गुजरातवर आक्रमण करण्यास त्यांनी प्रारंभ केला होता. अरब जे विदेशी लोक अरब येथून भारतावर आक्रमण करण्यास प्रारंभ केलं होतं, तेव्हा या दंतीदुर्गाने चालुक्य राजा पुलकेशी यांची मदत केली आणि अरबांचा पराभव केला. म्हणजे विदेशी आक्रमण होत असताना जो चालुक्य राजा पुलकेशी होता त्याला सुद्धा मदत करण्याचं काम या राष्ट्रकूट राजा दंतीदुर्गाने केलं आणि ह्या युद्धामध्ये अरबांचा पराभव झाला. यामुळे चालुक्य राजा पुलकेशी यांनी दंतीदुर्गाला पृथ्वी वल्लभ ही उपाधी दिली, म्हणजे पदवी दिली. म्हणजेच
तत्कालीन स्थितीमध्ये चालुक्यापासून वेगळं होऊन राष्ट्रकूट राजघराणे निर्माण करणाऱ्या शासक दंतीदुर्गाने विदेशातून येणारं आक्रमण रोखण्यासाठी पुन्हा एकदा चालुक्य राजघराण्यातला राजा पुलकेशी या पुलकेशी सोबत एक सैन्याचे अभियान राबवलं आणि अरबांचं जे आक्रमण होत होतं ते थोपवून लावण्याचं किंवा तो परतून लावण्याचं काम या दोन घराण्यांनी केलं, चालुक्य आणि राष्ट्रकूटाने. तेव्हा चालुक्य राजा पुलकेशी यांनी दंतीदुर्गाला एक पदवी दिली मदत केल्यामुळे किंवा त्याचा पराक्रम पाहून, आणि त्याला पृथ्वी वल्लभ ही पदवी मिळाली. त्याचबरोबर आता दंतीदुर्गाच्या कामगिरीची माहिती पाहत असताना त्यांनी कोसल राज्याचा राजा यांचा सुद्धा दंतीदुर्गाने पराभव केला. आणि हा दंतीदुर्ग हा साम्राज्य विस्तार करणारा किंवा साम्राज्य वाढवण्यासाठी महत्त्वाकांक्षी असणारा राजा होता. आणि या दंतीदुर्गाने पल्लव राजा परमेश्वर वर्मा यांचा सुद्धा पराभव केला. आणि सतत होणाऱ्या अरबाच्या आक्रमणामुळे कमजोर झालेल्या जे चालुक्य राजा किंवा चालुक्याची सत्ता उद्ध्वस्त होण्यास प्रारंभ झाली होती. सर्वप्रथम पहिल्या वेळेस अरबाच्या आक्रमणाला परतून लावण्यासाठी राष्ट्रकूट राजा दंतीदुर्गाने चालुक्याची मदत केली, पण सततची आक्रमणे ही अरबांचे चालुक्याच्या राजघराण्यावर होत होते. अशा स्थितीमध्ये जे काही चालुक्याचं राजघराणं होतं हे नष्ट होण्याच्या मार्गावर लागलं होतं. निर्बल म्हणजे जे काही उत्तराधिकारी होते ते प्रभावी उत्तराधिकारी नव्हते, म्हणून त्यानंतर चालुक्याची जी राजवंश किंवा राजसत्ता ही दुबळी बनत झाली होती. अशा स्थितीचा फायदा घेण्याचं काम दंतीदुर्गाने केलं आणि चालुक्य राजघराण्याचा बराचसा प्रदेश हा राष्ट्रकूट राजा दंतीदुर्गाने मिळवण्यास प्रारंभ केला. जे राष्ट्रकूट राजाने अरबाचे आक्रमण होत असल्यामुळे जी सत्ता अरबाकडे जात होती तीच सत्ता पुन्हा आपल्याकडे मिळवून घेण्यासाठी राष्ट्रकूट राजा दंतीदुर्गाने अनेक प्रदेश जिंकून घेतला आणि चालुक्याची सर्व सत्ता मिळवून घेण्याचं काम या दंतीदुर्गाने केलं. त्यानंतर जे काय गुर्जर आणि प्रतिहारांचं या दोनही राजसत्तेचं उज्जैन या ठिकाणी दंतीदुर्ग जिंकून घेतलं. जे गुर्जर आणि प्रतिहाराचं प्रमुख असं ठिकाण उज्जैन म्हणून ओळखलं जात होतं त्याला पूर्णपणे मिळवून घेतलं. त्याचबरोबर जो दंतीदुर्ग होता, जो राष्ट्रकूट राजा किंवा राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक म्हणून यांनी ब्राह्मण धर्मासंबंधी म्हणजेच वैदिक धर्माला तो मानणारा आणि वैदिक धर्माचं आचरण करणारा शासक म्हणून नावारूपाला आला होता. त्यांनी ज्या काही वैदिक धर्माला किंवा ब्राह्मणाच्या विविध विधी परंपरा किंवा योग्य अशा धार्मिक ज्या काही श्रद्धा असेल त्यांना महत्त्वपूर्ण स्थान दिलं. म्हणून वैदिक धर्माला राज्याश्रय देणारा किंवा ब्राह्मणास राज्याश्रय देणारा राजा म्हणून दंतीदुर्गाला ओळखलं जातं. तर अशा प्रकारे जो दंतीदुर्ग यांनी आपल्या कामगिरीच्या बळावर एक महत्त्वपूर्ण काम केलं. हा राष्ट्रकूट राजघराण्याचा संस्थापक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अतुलनीय होती. आणि अशा स्थितीमध्ये अशा या पराक्रमी राष्ट्रकूटकालीन राजा किंवा राष्ट्रकूट राजा या दंतीदुर्गाला ज्या पुलकेशी या राजाने चालुक्यकालीन राजाने पृथ्वी वल्लभ नावाची पदवी दिली होती. त्याचबरोबर त्यांनी या दंतीदुर्गाला अन्य काही उपाध्यामध्ये पदव्या होत्या. त्याला महाराजाधिराज, त्याच्यानंतर परमेश्वर, परमभट्टारक अशा प्रकारच्या उपाध्या म्हणजेच अल्पकाळामध्येच त्यांनी साम्राज्य वाढवण्याचं काम, राष्ट्रकूट घराणं वाढवण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये केलं. म्हणजे इसवी सन जवळपास 735च्या कालखंडामध्ये तो राजसत्तेवर आला आणि 735 राजसत्तेवर आल्यानंतर 758 पर्यंत त्यांनी राष्ट्रकूट राजघराणं जे चालुक्य राज्यापासून जे मांडलिक होते किंवा चालुक्य राजाच्या अधीन होते त्यापासून दूर जाऊन स्वतंत्र राष्ट्रकूट राजघराणं निर्माण केलं. त्याचबरोबर जे चालुक्य असतील, गुर्जर असतील, पल्लव असेल, या सर्व शाखांच्या जे राजे होते
यांचा पराभव केला. अशा या पराक्रमी आणि जे काही शौर्य गाजवणाऱ्या राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग, या दंतीदुर्गाला इतिहासामध्ये म्हणजेच इसवी सन ज्या काही 735 ते 758 या कालखंडामध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण झालं. त्यामुळे दंतीदुर्ग यांनी केलेल्या कामगिरीवरच राष्ट्रकूट हे राजघराणं इतिहासामध्ये नावारूपास आलं. हे होतं राष्ट्रकूट राजघराण्यातील पहिला राजा आणि राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक दंतीदुर्ग म्हणून याला ओळखलं जातं. तर आज आपण जी माहिती पाहिली ती सर्व माहिती म्हणजेच प्रकरण क्रमांक 2 राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव या 3 राजवंशाची माहिती पाहत असताना सर्वप्रथम आपण राष्ट्रकूटाबद्दलची माहिती पाहिली. त्यानंतर राष्ट्रकूट या राजघराण्यातील ज्या 4 शासकांची माहिती पाहायची होती त्यामधला पहिला शासक म्हणजे दंतीदुर्ग, जो राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक म्हणून ओळखला जातो. या राष्ट्रकूट राजघराण्याच्या संस्थापकाची माहिती पाहत असताना सर्वप्रथम त्याच्या वडिलांची माहिती, त्यानंतर दंतीदुर्गाने केलेली कामगिरी, जे चालुक्याच्या अधीन राहून काही काळ काम केलं, त्यानंतर स्वतंत्र अशी राज्यव्यवस्था निर्माण करून राष्ट्रकूट राजघराणे निर्माण केलं आणि इसवी सन 735 ते 758 या कालखंडामध्ये स्वतःची एक प्रभावी राजवंश निर्माण केला, एक राजघराणं निर्माण केलं आणि चालुक्य, गुर्जर, पल्लव अशा प्रभावी राजवंशाचा पराभव करून स्वतंत्र शासन व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे दंतीदुर्गाला राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक म्हणून ओळखलं जातं. ही माहिती आजच्या पिरियडमध्ये आपण पूर्णपणे अभ्यासली. उद्याच्या पिरियडमध्ये राष्ट्रकूट घराणे जे दंतीदुर्गानं स्थापन केलं, या राजघराण्यातील दुसरा शासक म्हणजेच दंतीदुर्गानंतर आलेला कृष्ण प्रथम याबद्दलची माहिती उद्याच्या पिरियडमध्ये आपण पूर्णपणे अभ्यासणार आहोत.